शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला अक्षय घाट साहिल ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू देखण्या असा फटका इनसाइड आउट पद्धतीनं डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका टोलवला जातोय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेला निमंत्रण देणारा हा फटका मात्र सीमारेषेच्या अलगद अक्षय घाटवळकडनं क्षेत्ररक्षण होऊन चेंडूची परती गोलंदाज साहिलच्या दिशेनं होते. एक सुरेख रनिंग बिटवीन द विकेट प्रसाद व अनुप या जोडगोळीमधलं 3 धावांचं योगदान हे अन्वी स्पोर्ट्स रेडी क्रिकेट संघाला देताना दिसतंय. 3 धावांनी धावफलक बदलतोय तो 5 धावांवर. नेत्रदीपक असा फटका निश्चितपणे होता एवढं मात्र नक्की. कारण उजव्या यष्टीवरचा चेंडू होता आणि इनसाइड आउट पद्धतीनं स्वतःसाठी जागा निर्माण केली, फटक्यासाठी जागा शोधली आणि त्यानंतर फटका टोलवला गेलाय. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूचा प्रवास करतोय तो अर्थातच या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला देविदास कुबल आपल्या स्क्रीनवर दिसतोय. जोपर्यंत देविदासची पावलं चेंडूपर्यंत पोहोचतायत, एकेरी धावेची लहर ही दुहेरी धावा सहजगत्या उमटली जाते. 2 महत्त्वपूर्ण धावांनी या ठिकाणी पोहोचतोय अनुप तो वैयक्तिक 3 धावांवर. तर सांघिक धावसंख्या या ठिकाणी 7 धावांवर परावर्तित होते. अवघ्या 4 चेंडूंच्या सांगतेखेरीज. 4 चेंडूंचा खेळ समाप्त बिनबाद 7 धावा. गोलंदाजी मार्फत गोलंदाज साहिल हा सज्ज होतोय. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका मोठा निघतोय मात्र क्षेत्ररक्षक लतेश साळगावकरला भेदण्यात यशस्वीता प्राप्त होत नाही. हे सेफ हँड्स ऑफ राजाराम वॉरियर्स म्हणून ज्या खेळाडूची ओळख तो लतेश साळगावकर मिड विकेटला झेल टिपतोय. अनुपचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हा अखेर प्रयत्नच राहतोय व पहिल्या गड्याच्या स्वरूपात माघारी त्याला छिलचित होऊन जावं लागतंय. 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात डीजे. दरम्यान आगमन होताना दिसतंय. शब्दसुमनांनी सन्माननीय दिवाकरजी परब आपलं मनपूर्वक चैत्री प्रीमियर लीगच्या निमित्तानं स्वागत व स्थानापन्न होण्याची आपणास विनंती. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू देखण्या असा फटका चेंडूचा प्रवास लॉंग ऑफला निखिलचे प्रयत्न अपुरे पडतायत. निखिलला चेंडू चकवतोय. जोपर्यंत सौरवकडनं बॅकअप केलं जातंय तत्पूर्वी निखिलकडनं क्षेत्ररक्षण होऊन चेंडूची परती होते. नाना 2 धावांनी स्वतःचं खातं खोलतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय व पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अन्वी स्पोर्ट्स रेडी क्रिकेट संघ उभारतोय 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आज तगड्या संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये खास करून तुळस गावच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवणारी एक प्रतिष्ठेची, एक मानाची, एक सन्मानाची ही क्रिकेट स्पर्धा जैतीर प्रीमियर लीग या नावानं संबोधली गेलेली. कालपासून शाही सोहळ्यात या स्पर्धेची सुरुवात झाली, उद्घाटन झालं आणि एकंदरीत आज या स्पर्धेचा दुसरा दिवस अनेक मातब्बर संघांचे सामने पाहण्याची दुर्मिळ संधी तुळस गावात या ठिकाणी प्राप्त होते. गोलंदाजी मार्फत बदल गोलंदाज प्रवीण कुबल वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आपल्या स्क्रीनवर येतोय. पॉवर प्लेची नियमावली संपुष्टात येते. त्यामुळे क्षेत्ररक्षण व्यूहरचना ही विखुरलेली आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेगला या ठिकाणी खेळाडू लतेश साळगावकर, मिड विकेटला सौरव साळगावकर, लॉंग ऑनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक निखिल, लॉंग ऑफला रोहन लोढे, तर डीप एक्स्ट्रा कव्हरला या ठिकाणी अक्षय घाटवळ या सजवलेल्या क्षेत्ररक्षण व्यूहरचनेसह राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघाकडनं गोलंदाज प्रवीण कुबल हा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. ओव्हरपिच चेंडू मिनी हेलिकॉप्टर उडवला जात आणि निश्चितपणे हे मिनी हेलिकॉप्टर षटकारांचं मोजमाप देताना दिसतंय. ते फलंदाज प्रसाद याला ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू मात्र या ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूवर देखण्या असा हेलिकॉप्टर फटका डीप मिड विकेटला षटकारात परावर्तित होतोय दिसे.
वर तर एकदा प्रवीण. यावेळी रिव्हर्स स्वीपचा देखणा असा फटका चतुरसूत्र फटकेबाजीनं या ठिकाणी निश्चितपणे मनं जिंकली जात आहेत. ते आक्रमक असा फलंदाज प्रसाद ज्याच्या करवी ज्या निर्धारानं मैदानावर या ठिकाणी पावलं वळवली. प्रसादनं एकेर धावेने स्वतःचं खातं खोललं. त्यानंतर 3 धावांसाठी त्याने टोलवलेला फटका, त्याची प्रतिभा सिद्ध करणारा आणि त्यानंतर 1 षटकार, 1 चौकार म्हणजे धुव्वाधार खेळी प्रसाद हा साकारताना दिसतोय. 19 धावा या धावफलकावर दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजीची दिशा गोलंदाज या ठिकाणी बदलताना दिसतोय. तो अर्थातच नव्हे. यावेळी मात्र सन्मान दिला जातोय. एक योग्य असा खेळ. सुरुवातीच्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके ठोलवल्यानंतर या ठिकाणी स्वतःवर नियंत्रण ठेवतोय. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. याची जाणीव स्वतःच्या मनी ठेवतोय तो फलंदाज प्रसाद. त्यामुळे अतिरिक्त मोठ्या फटक्याची जोखीम न घेता एकेरी धावेसाठी तो चेंडू टोलवतोय. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 20 धावांवर. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर तब्बल 20 धावा धावफलकावर अन्वी स्पोर्ट्स रेडी क्रिकेट संघ एक दिमाखात सुरुवात करताना दिसतोय. महत्वपूर्ण आजच्या दिवसातील दुसऱ्या लढतीमध्ये तो राजाराम वॉरियर्स तळोजा क्रिकेट संघाविरुद्ध खेळताना फुल टॉस मध्येचा चेंडू सुरेख असा फटका चेंडूचा प्रवास होतोय तो अर्थातच या ठिकाणी डीप लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक निखिल आपल्या स्क्रीनवर येतोय तत्परतेनं फेक करतोय तो गोलंदाज प्रवीणच्या दिशेनं एकेरी धाव धावफलकावर झळकवली जाते. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 21 धावांवर. दुसरं षटक प्रगतीपथावर 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात म्हणजे एका मोठ्या धावसंख्येचे संकेत दिले जात आहेत. अन्वी स्पोर्ट्स रेडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून प्रथम फलंदाजी करताना नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर डाव्या बाहेर जाणारा चेंडू सोडून दिला जातोय. अनुभवी पंच सदा पेडणेकर यांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव संख्या स्वतःचं खातं खोलते व एका अवांतर धावेच्या सहाय्यानं अन्वी स्पोर्ट्स रेडी क्रिकेट संघ परावर्तित होतोय. तो फक्त 22 धावांवर एका गड्याच्या मोबदल्यात. पंचांच्या उजव्या हाताकडनं गोलंदाजी करण्याचा मानस हा अर्थातच या ठिकाणी गोलंदाज प्रवीण कुबल याचा आपल्या समोर दिसतोय. यावेळी चेंडू लोवर फुल टॉस पद्धतीचा ढिल्या हाताने खेळला जातोय. चेंडूचा प्रवास जोपर्यंत अक्षय खाटुळेच्या दिशेने होतोय. एक धाव सहजगत्या धावफलकावर झळकली जाते. ज्या एकेरी धावेने बहुधा षटक क्रमांक 2 हे संपुष्टात येतंय. निर्धारित 4 षटकांच्या सामन्यातील सुरुवातीच्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सुरुवातीच्या 2 माफ करा, एक चेंडू अजूनही या षटकातील शेष आहे. या ठिकाणी आमचे गुणलेखक, आमचे मित्र सन्माननीय मंदारजी तुळसकर अतिशय सुरेख बिनचूक असं गुणलेखनाचं काम करताना दिसतायत आणि ते माहिती पुरवताना सांगतायत, की एक चेंडू अजूनही या षटकातील शेष आहे. धावसंख्या 23 धावा एका कार्याच्या मोबदल्यात. मोठा फटका निघतोय. चेंडूचा प्रवास लाँग ऑनच्या दिशेनं मात्र फटक्यामागे ताकद कमी पडते. हीच अपुरी ताकद फलंदाजांना या ठिकाणी लावलेली झेलात चेंडू परावर्तित होण्यात मदत करत होते. क्षेत्ररक्षक रोहन लोणे डीप लॉंग ऑनला झेल टिपतोय. षटकातनं षटकाची सांगता करण्याचा नाना रेडकर याचा प्रयत्न हा अपुरा राहतोय. 3 धावांची खेळी करत नाना रेडकर हा मैदानाच्या बाहेर झेलची होऊन गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. सडपातळ बांधाचा या ठिकाणी किरकोळ देहयष्टीचा निखिल याची वर्णी गोलंदाज म्हणून लागते. आखूड टप्प्याचा चेंडू फटका बसतोय. यष्टीरक्षक गोपाळ भटाच्या हाती विसावतोय आणि ज्या फलंदाजानं या संपूर्ण डावामध्ये आपल्या स्वतःच्या नावाची एक वेगळी ओळख आक्रमक फटकेबाजीनं करून दिली होती. तो
उत्तम याची वर्णी ही मैदानावर लागते. नॉन स्ट्राईकचा फलंदाज आहे तो अनिकेत. या जोडीला मात्र थांबावं लागेल मैदानावर एवढं मात्र नक्की कारण 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. निखिलचा आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी केवळ दिशा दिली जाते ते पॉइंट क्षेत्रात जोपर्यंत साहिल चेंडूवर पोहोचतोय. एक धाव सहजगत्या पूर्णत्वास नेत एकेर धावेने खातं स्वतःच खोलतोय. तो फलंदाज उत्तम. बराच वेळ जो धावफलक 23 धावांवर खोळंबला होता. तो 24 धावांवर उभारी घेतोय. मात्र 24 धावांसाठी आघाडीचे 3 फलंदाज हे तंबूमध्ये परतलेले अन्वी स्पोर्ट्सचे दिसतायत. ठाकूर टप्प्याचा चेंडू बॅकफुटला येत सुरेख असा फटका टोलवला जातोय. प्रवीण कुवलकडनं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. जी ढिलाई दर्शवली जाते त्या ढिलाईचं रूपांतर दुहेरी धावात केलं जातंय. 2 महत्त्वपूर्ण धावा या ठिकाणी फलंदाजाच्या खाती प्राप्त होत आहेत. 2 धावांनी अनिकेत स्वतःचं खातं खोलतोय. या दुहेरी धावांनी या ठिकाणी पाव शतकी पार म्हणजे तब्बल 26 धावा धावफलकावर अन्वी स्पोर्ट्स रेडी क्रिकेट संघाच्या आपण पाहतोय. निखिल गोलंदाजीवर सज्ज फटका फसतोय सरळ यष्टिरक्षक गोपाळ पटा याच्या हाती विसावतोय. या सामन्यातील दुसऱ्या झेलाची नोंद गोपाळ पटा याच्या करवी होते. व दुसरी सफलता गोलंदाज निखिल याच्या नावे लागत चौथा हादरा बसतोय अन्वी स्पोर्ट्स लेडी क्रिकेट संघाला सांघिक 26 ही मैदानावर लागते. 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात सफलता प्राप्त निखिल आपल्या गोलंदाजी मार्कवर हा सज्ज होतोय. यावेळी सुरेख असा चेंडू फलंदाजाचा पवित्रा होता. मोठा फटका टोलविण्याचा मनोजचा तर त्या पवित्र्याला छेद देणारा असा वेगवान चेंडू सरळ यष्टिरक्षक गोपाळ भटाच्या हाती विसावला जातोय. निर्धाव म्हणून गणला जातोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. आपल्या पहिल्या वेळेला यशस्वी अशा षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिल हा सज्ज. स्लोअर ओव्हरचा प्रयत्न चेंडू हलकेच टोलवला जातोय. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही. या स्पर्धेच्या निमित्तानं माजी सरपंच श्रीनिवास मराठे यांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यांचे सुपुत्र इथं उपस्थित होतात. सुदर्शन आपलं मनापासून स्वागत. आपल्याला विनंती आहे आमचं स्वागत स्वीकारायचं आहे. मनापासून स्वागत सुदर्शन मराठे. पुन्हा एकदा समीरजी. सौरव नाईक गोलंदाजीसाठी येतोय. सौरवचं स्वागत एका आकर्षक अशा षटकारानं या ठिकाणी केलं जातंय. पहिला चेंडू काहीसा वॉर्मअप पद्धतीचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू आणि शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीच्या चेंडूवर जो फटका फलंदाजाकडनं अपेक्षित होता, ज्या फटक्यामागे ताकद झोपली होती, सर्वस्व पणाला लावलं होतं, असा 6 धावांची उत्तुंग भरारी देणारा फटका निघतोय. फलंदाज उत्तम याच्या माध्यमातनं 30शी पार धावसंख्या होते. ती म्हणजे 32 धावा, 3 षटक, 1 चेंडू यांच्या सांगतेकडे आक्रमक शैलीमध्ये उत्तम खेळण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र सुरेख असं कमबॅक पाहायला मिळतंय ते गोलंदाज सौरवकडनं. फलंदाजला चेंडू चकवतोय, यष्टिरक्षकाला हुलकावणी देतोय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक दाजी धुरतलाही चेंडू चकवतोय आणि बघता बघता डीप थर्डमॅन सीमारेषा पलीकडे चौकारासाठी म्हणजे 4 धावांसाठी चेंडूचा प्रवास हा लिलया होत 4 धावांनी धावफलक पाडतोय. तो 36 धावांवर. धावा कशा
मैदानावर लागते. अजूनही 2 चेंडूंचा खेळ हा बाकी या मैदानावर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सौरव नाईक सज्ज. फुलटॉसमध्येचा चेंडू सुदैवी निश्चितपणे या ठिकाणी ठरतोय तो सौरव. कारण या चेंडूवर मोठा फटका अपेक्षित होता. पण टोलवण्याचा प्रयत्न जो झाला होता, तो जर यशस्वीतेत परावर्तित झाला असता, तर मोठ्या धावा ह्या निघाल्या असत्या. मात्र दुर्दैव आड येतंय, दुर्दैव निश्चितपणे समोर उभं राहतंय ते अन्वी स्पोर्ट्स रेडी संघाच्या. बाद झाल्यानंतर संघाचा दारोमदार आपल्या खांदी घेत 15 धावांची बहारदार खेळी उत्तमने साकारली आणि या दोन फलंदाजांच्या तोडफोड फटकेबाजीच्या जोरावर आता 40 पर्यंत पोहोचतोय तो अन्वी स्पोर्ट्स संघ 6 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू या डावातील शेष आणि बहुधा हा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाज सूरज याची वर्णी ही मैदानावर लागतंय. अगदी तितकं आयोजन उत्कृष्ट असं संयोजन आपण अनुभवतोय. आरसीसी देऊळवाडा आयोजित एक गाव एक संघ या संकल्पनेतील भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून जी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा जैतील प्रीमियर लीग जैतील चषक 2024च्या नावानं या ठिकाणी उद्बोधली जाते. फुलटॉस पद्धतीचा चेंडू हवेमध्ये फटका टोलवला जातोय. क्षेत्ररक्षक सौरवला चेंडू चकवतोय. डीप लॉंग ऑन सीमरच्या पलीकडे चौकारासाठी मार्गक्रमण करतोय. शेवटच्या चेंडूवर जो चौकार टोलवला जातोय ते 4 धावा
त्यांचं आव्हान विजयासाठी प्रेक्षक वर्गांची तौबा गर्दी ही मैदानावर होताना दिसते आणि याच प्रेक्षक वर्गांमध्ये एक क्रिकेटचे चाहते ज्यांचा आदर्श घेत त्यांच्या वयाकडे पहा एक या ठिकाणी उमेदीच्या काळातही त्यांनी अक्षरशः क्रिकेटचं मैदान गाजवलं होतं आणि क्रिकेटची खऱ्या ज्यांना माहिती ते आमचे पारगावकर काका आज सकाळपासून या संपूर्ण स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित. पारगावकर काका, समालोचन कक्षाकडनं या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक स्वागत. पंचांची 4 तब्बल तगडी नावं ज्यानं क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपली नावं ही निश्चितपणे अधोरेखित केलीत, अजरामर केलीत. विजय करोडा क्रिकेट संघाचा आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे सन्माननीय सुनील नाईक, किशोर भगत, नाना नाईक आणि त्यांच्या साथीला सिंहगर्जना किरवाडा क्रिकेट संघाचे अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी सदानंद पेडणेकर हे या ठिकाणी पंच म्हणून उपस्थित आणि या सर्वांच्या या ठिकाणी सहकार्यानं सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये या गावचे उपसरपंच सन्माननीय सचिनजी नाईक साहेब यांचंही आगमन स्पर्धेदरम्यान होताना दिसतंय. सन्माननीय सचिन नाईक आपलं मनपूर्वक स्वागत. आमचे मित्र या गावचे उपसरपंच सन्माननीय सचिनजी नाईक या शब्दसुमनाने आपलं स्वागत करतोय. या मान्यवरांच्या मान्यवर कक्षात येऊन आपण स्थानापन्न व्हा. मैदानावर जाऊया. 45 धावांचं लक्ष. गोपाळ पटाल, लतेश साळगावकर ही तोडफोड विस्फोटक फलंदाजांची जोरगोळी मैदानावर. कालच्या दिवसात ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटचा एक इतिहास आपल्या स्वतःच्या नावे केला. 42 चेंडूंमध्ये 129 धावांची भागीदारी गोवा राज्यातील स्पर्धेमध्ये केली. ती जोरगोळी मैदानावर. पहिल्या चेंडूवर गोपाळ पटाचा प्रयत्न, मोठा फटका टोलविण्याचा प्रयत्न यशस्वीतेत वळतोय. पण काल गोवा राज्यातील मोरगी येथे जो डाव सोडला तिकडनं या जैतीर प्रीमियर लीगच्या निमित्तानं तुळसगावे आपल्या आक्रमक फटकेबाजीची झलक दर्शवताना गोपाळ बटा षटकारानं स्वतःचं खातं हे खोलतोय. कालचा दिवस निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असा दिवस. कारण आतापर्यंत एवढी भागीदारी कधीही झालेली आम्ही ऐकली नव्हती, पाहिली नव्हती. ही पहिल्या खेळासाठी 129 धावांची भागीदारी या जोरगोळीनं गोवा राज्यात रचली आहे. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज ओव्हरपेच पद्धतीचा चेंडू देखण्या असा फटका चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑफच्या दिशेने होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. फक्त चेंडू शर्यत जिंकतोय व डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे गोपाळच्या खाती एका चौकाराची नोंद होत प्रसाद सुरुवातीच्या 2 चेंडूंवर हा महागडा निश्चितपणे ठरतोय. तब्बल 10 धावा 45 धावांचा पाठलाग करताना सुरेख असं गुणलेखन या ठिकाणी मंदारजी तुळसकर करताना दिसतायत आणि माहिती पुरवताना सांगतायत की 45 धावांचा पाठलाग करताना 2 चेंडूंवर धावा होत आहेत त्या 10. गोलंदाजी मार्फत प्रसाद सज्ज सुरेख असा स्वीपचा फटका पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोपाळ बटा तोडफोड फटकेबाजी करतोय. अनुभवाने काहीशा कमी असलेल्या गोलंदाजाचा कच्चा दुवा हेरतोय. क्रिकेटचे प्राथमिक धडे या ठिकाणी गिरवत का मला सर्वोत्कृष्ट फलंदाज या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा म्हटलं जातं, का मला आता कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग या नावानं उपाडलं जातं, या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना 3 चेंडूंवर तब्बल 16 धावांची लयलूट गोपाळ बटा करतोय 45 धावांचा पाठलाग करताना. स्पर्धा गोलंदाजी मार्फत महागडा ठरणारा गोलंदाज प्रसाद हा सज्ज गोपाळसाठी. आखून टप्प्याचा चेंडू यावेळी फटका काही व्यवस्थित निघत नाही. अपेक्षा होती मोठ्या फटक्याची गोपाळकडनं. पवित्रा त्याचा होता डीप मिडविकेटच्या दिशेने चेंडू टोलविण्याचा. मात्र चेंडू काहीसा धीम्या गतीने येतोय. मोठ्या फटक्याचा मनसुबा फसतोय व पहिलाच चेंडू या ठिकाणी निर्धाव गणला जात या ठिकाणी धावसंख्या 16 धावांवर स्थिरावते. ओव्हरपेच चेंडू परत एकदा घुटण्यात एक तमाशा देख पद्धतीचा फटका डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे गोपाळ भटाचा हा षटकारासाठी 6 धावांनी जवळपास विजयाच्या निम्म्या उद्दिष्टाला गवसणी ही घातली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रतिभाशाली संघ म्हणून का आमची ओळख, का मोठमोठ्या व्यावसायिक स्पर्धेमध्ये आमचं नाव चर्चिलं जातं, सन्मानानं घेतलं जातं. त्या सन्मानानं घेतल्या जाणाऱ्या नावाला च्या अष्टपैलू खेळाची जोड काय आहे या सर्व प्रश्नांची बिनचूक उत्तरे देताना तब्बल 22 धावांपर्यंत मजल ही मारली जाते 5 चेंडूंच्या सांगतेखेरीज. गोलंदाज सज्ज होतोय तो प्रसाद. यावेळी स्वतःसाठी जागा निर्माण करत या ठिकाणी देखण्या असा फटका चेंडूचा प्रवास डीप लॉंग लेगच्या दिशेनं. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होऊन चेंडूची परती होते. 2 धावा गोपाळ बैताच्या खाती सहजगत्या प्राप्त होत आहेत. तब्बल 24 धावांची खरबत्ती करणारं गोलंदाज प्रसाद याच्या मनसुब्यांना तडा देणारं अन्वी स्पोर्ट्स लेडी क्रिकेट संघानं जी धावसंख्या जमविली आहे त्या धावसंख्येला सुरक्षित नाही असं स्पष्टोक्ती देणारं षटक समाप्त होतंय. गोलंदाज प्रसाद याच्या करवी बिनबाद 24 धावा धावफलकावर
आकर्षक अशा षटकार आता 30शी पार करत तब्बल 31 धावा धावफलकावर हे आपण पाहतोय. बिनबाद 31 धावा 45 धावांचा पाठलाग करताना. आज सकाळच्या सत्रात मोठे फटके जे दुर्लभ प्रमाणात पाहायला मिळाले, त्याची भरपाई या सामन्यात गोपाळबाटा करताना दिसतोय. 4 तगडे फटके षटकाराच्या स्वरूपात गोपाळच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. 31 धावा या धावफलकावर. परत एकदा अभिषेक सज्ज ओव्हरपेच चेंडू देखणा असा फटका, चेंडूचा प्रवास होतोय तो शॉट एक्स्ट्रा कव्हरला. मिड ऑफवर या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्ण करतायत. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय 32 धावांवर. 32 धावा बिनबाद 45 धावांचा पाठलाग करताना साखळी पद्धतीचे हे सामने एकंदरीत आजच्या दिवसातील दुसरा सामना लतेश साळगावकर खेळण्यासाठी सज्ज होतोय. तो गोलंदाज अभिषेक याची गोलंदाजी राईट ऑफ ओव्हर द विकेट पद्धतीनं उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू फसतोय प्रयत्न फटका टोलविण्याचा यष्टीरक्षकाकडनं गफलत होतोय व जोपर्यंत शॉर्ट थर्डमॅनला बॅकअप होतोय बहुधा एकेरी धाव या ठिकाणी निघते. पंचांचा इशारा होत नाही म्हणजे निश्चितपणे या ठिकाणी आता पंचांचा इशारा 22चा होतोय म्हणजे अवांतर धावसंख्या एकेरी धावेने वृद्धिंगत होते. या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 33 धावांवर. 33 धावा बिनबाद रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न गोपाळ भटाचा चेंडू हलकेच प्रवास करतोय तो शॉर्ट दरम्यानला एक धाव सहजगत्या पूर्णत्वास नेली जाते. एकेरी धाव गोपाळ भटाच्या खाती ज्या एकेरी धावेने 34 धावा धावफलकावर या झळकलेल्या आपण पाहतोय 45 धावांचा पाठलाग करताना. षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अभिषेक काळी हा छोट्या श्रेणीचा गोलंदाज सज्ज आणि समोर आहे फलंदाज तो लतेश साळगावकर स्ट्राईकला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. चेंडूचा प्रवास होतोय. तो मिड विकेटला एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. नाममात्र एकेरी धावेवर लतेशला हे समाधान मानावं लागतंय. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय. खेळ समाप्त होतोय 2 षटकांचा आणि 2 षटकांच्या सांगतेखेरीज पाठलाग करताना 45 धावांचा तब्बल 35 धावा बिनबाद अशा मोठ्या धावसंख्येवर या ठिकाणी स्थानापन्न होतोय. राजाराम वॉरियर्स तळवडे संघ टीचे गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज अनुप याची पावलं ही उमटलेली दिसतायत. अनुप वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी महत्त्वपूर्ण तिसरं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय तो लतेश साळगावकरला फुल टॉस मध्येचा चेंडू फटका निश्चितपणे मोठा. मात्र हा मोठा फटका अडविण्यासाठी क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले होते ते प्रयत्न अपुरे पडतायत. लतेशच्या खाती पहिल्या षटकाराची नोंद त्याच्या व्यक्तिगत होते व या षटकारानं आता अवघ्या 4 धावांची आवश्यकता ही विजयासाठी येऊन ठेपते म्हणजे 41 धावा धावफलकावर या झळकलेल्या आपण पाहतोय. बिनबाद 41 धावा. आपल्याला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आखून टप्प्याच्या चेंडूवर मोठ्या फटक्याने सामना संपवतोय. तब्बल 10 चेंडूंचा अवधी बाकी ठेवत राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ व प्राथमिक फेरीमध्ये पहिल्या विजयाची नोंद ही करतोय आणि